रामकृष्ण हरी माऊली. मी सिद्धेश ताकवले. जय हरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू ग्रीन गोल्ड सीड्स या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, अशा लोकप्रिय ओव्या गातच आज पहाटेच तीर्थक्षेत्र खंडोबाच्या जेजुरीचा मुक्काम आटपून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानं वाल्ह्याकडे प्रस्थान ठेवलं. पहाटेच्या पूजेला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि माजी आमदार संजय जगताप यांनी हजेरी सुद्धा लावली. माऊलींचे दर्शन घेऊन सुद्धा त्यांनी माऊलींना जेजुरी मुक्कामाचा निरोप दिला आणि सकाळी 9 वाजता दौंडस खिंडीतील न्याहारी आटपून सोहळ्यानं वाल्ह्याच्या दिशेनं प्रस्थान ठेवलं. रामायणकार महर्षी वाल्मिकींच्या कर्मभूमीत माऊलींची पालखी आज विसावली. माऊलींच्या स्वागतासाठी वाल्हेकरांनी जोरदार स्वागतही केलं. वारीसोबत आलेल्या वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था करायला वाल्हेकर विसरले नाही. तसंच चालून चालून थकलेल्या वारकऱ्यांची सेवा सुद्धा वाल्हेकरांनी केली. आपल्या सर्वांनाच माहिती असेल की माऊलींच्या पालखीमध्ये अनेक पालख्या सुद्धा सहभागी होतात. पंढरपूर पर्यंत पालख्या प्रवास करतात आणि नाम गाऊ नाम घेऊ नाम विठोबाला वाहू, आम्ही दहिवाचे दास पंढरी रायाचे, ही भावना मनी ठेवून कपाळी भगवा टिळा लावून खांद्यावर भगव्या पताका आणि डोईवर तुळशी वृंदावन घेऊन वारकरी पंढरीची वाट चालत असतात. मनी भाव फक्त आपल्या सावळ्या विठुरायाला भेटण्यासाठी. आता अवघे काही दिवसच राहिलेत आणि आपल्या भक्तांना भेटण्यासाठी, त्यामुळे त्या विठुरायाला सुद्धा करमत नाहीये. कधी कधी एकदा माझ्या लाडक्या विठुरायांना आणि भक्तांना भेटतोय असं त्या विठुरायाला झालं असेल. एकीकडे माऊलींची पालखी वाल्ह्यामध्ये विसावली आहे, तर दुसरीकडे संत तुकारामांची पालखीनं आज वरवणचा मुक्काम आटपून रोटी घाटाचा अवघड आणि महत्वाचा टप्पा पार करून गवळ्याची उंडवडी इथं आज मुक्कामी आहे. पाहूयात जरा वारीच्या या टप्प्यावर आतापर्यंत काय काय घडलंय. माऊली संत ज्ञानेश्वर महाराजांची पालख्या सोहळ्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना सहभागी होण्याची खूप इच्छा असते, मात्र अनेकांना वारी पूर्ण करता येत नाही. अशी मंडळी मग टप्प्याटप्प्यानं वारीमध्ये सहभागी होतात. नांदेड सिटीहून पुण्यातून आलेली एक ज्येष्ठ नागरिक संघ येथील एक वारी सोहळ्यामध्ये सहभागी झाली आहे. त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी. जय हरी विठ्ठल. वारी मार्गामध्ये चालत असताना आपल्याला माहिती आहे की अनेक संस्था या वारी मार्गामध्ये चालत असतात. वारकरी दिंड्या या चालत असतातच माऊलींच्या पुढे आणि माऊलींच्या रथाच्या मागे. मात्र त्यांच्यासोबत अनेक लोक जे आहेत त्या विभागातली त्या परिसरातली ही चालत असतात. माझ्याबरोबर आत्ता नांदेड सिटी पुणे या ठिकाणाहून आलेला हा एक ग्रुप आहे. आपण त्यांचं स्वागत करूया. स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं. कुठून आलात, कधीपासून वारी करताय आणि वारीमध्ये कसा आनंद घेताय? नमस्कार. नांदेड सिटी आसावरी आनंदी कट्टा या ग्रुपच्याकडनं आम्ही आलेलो आहोत. आम्ही सर्वजण 25 जण आहोत आणि पुढे काही जण गेलेले आहेत, पण आम्ही गेली एक टप्पा पूर्ण करत आहोत. आत्ता आम्ही जेजुरी ते वाल्हे हा टप्पा पूर्ण करत आहोत. मागे आळंदी पुणे झालेला आहे आणि पुणे सासवड हा झालेला आहे. किती वर्षांपासून सहभागी होत आहे आणि अनुभव कसा आहे? जवळजवळ मागच्या 3 वर्ष आम्ही ह्या वारीमध्ये सहभागी होतो आणि हे नांदेड सिटी हा आमचा फार मोठा ग्रुप आहे. त्याच्यामध्ये संपूर्ण सिनियर सिटीजन हे सगळे एकत्र येतो आणि त्या सगळ्यांनी मिळून असे उत्सव आणि उपक्रमामध्ये सहभागी होतो आणि अशा आनंदामध्ये ही आनंदाची वारी आहे. ह्याच्याबद्दलचं म्हणजे हे आम्हाला एवढा आनंद वाटतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या वारी, शिस्तबद्ध वारी ज्याला म्हणतो, ही कसं कोणाचंही काही नाही, सगळेच मोठा नाही, छोटा नाही, लहान नाही, काही नाही. त्याच्यामध्ये सगळे कसे एकरूपेने जातात आणि आनंदाने जातात. त्याच्यामध्ये गरीब नाही, श्रीमंत नाही, कोणसुद्धा नाही त्याच्यामध्ये. पण ह्याच्याबद्दलचा आम्हाला खरोखर आनंद वाटतो. त्यालाच आम्ही म्हणतो सामाजिक समरसता. हा समरसतेचं जे आहे ना उदाहरण, अत्यंत उत्कृष्ट असं
वारीमधून तुम्हाला दिसतं की सगळे एका ह्याच्यात शिस्तबद्ध पद्धतीने एका लाईनीत एका स्वरात सगळे जातात. मोठं लहान असताना फार छान वाटलं. नक्की तुमचा अनुभव कसा होता? खूप छान होता. मी 5 वर्षापासून वारी करते. 5 वर्षापासून हा आनंद असा लुटत राहते. पहिले परभणीला होतो आणि परभणीला 2 वेळेस वारी केली. त्याच्यानंतर इथं आल्यापासून मात्र पुण्यामध्ये आल्यापासून 5 वर्षापासून वारी चालू आहे. खूप छान, एकदम मस्त वाटते. तेव्हा तुम्हा सगळ्यांचे कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रासाठी वाल्हेवरून. माऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज जेजुरीहून वाल्हे या ठिकाणी विसावली. जेजुरी ते वाल्हे या प्रवासामध्ये सुदबुंद्रे तालुका मावळ इथून आलेली संत संताजी जनगाडे महाराजांची दिंडी सहभागी झालेली पाहायला मिळाली. या दिंडीच्या प्रमुखांसोबत चर्चा केली आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी. विठ्ठल, मी आता माऊलींच्या वारी मार्गामध्ये आहे. आज माऊलींची पालखी जेजुरीतून वाल्हे या मुक्कामी असणार आहे आणि आता या वारी मार्गावरती खूप मोठी गर्दी आपण पाहतोय. अनेक दिंड्या, अनेक वारकरी वारी मार्गावरून चालत आहेत. माझ्यासोबत आता तुम्ही पाहताय संत जगनाडे महाराजांची हा रथ आहे आणि या रथामध्ये संत जगनाडे महाराजांच्या पादुका आहेत. आपण याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. संत जगनाडे महाराजांच्या पालखीचे प्रमुख आपल्यासोबत आहेत. सर, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रामध्ये. संत जगनाडे महाराजांविषयी थोडंसं आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूया जेणेकरून अधिक माहिती त्यांना मिळेल. वेदांताची अर्थ आमाशीचा ठावा, येरांनी वाहावा भारमाथा. खऱ्या अर्थाने ज्याला पंचमवेद बोललं जातं, असे पंचमवेद म्हणजे जी गाथा आहे त्या गाथेचं लिखाण जगद्गुरू संत तुकोबरायांच्या गाथेचं लेखन हे संत शिरोमणी श्री संताजी महाराज यांनी केलेलं आहे. आणि यांनी केल्यानंतर ती सर्वसामान्य माणसांपर्यंत गाथा पोचली पाहिजे. सर्वसामान्य माणसांपर्यंत गाथा पोचल्यानंतर त्या शिकवणीतून सर्वसामान्य माणूस हा सुधारला पाहिजे. त्याच्यामधून अंधश्रद्धा, जातीयवाद, भेदाभेद ह्या सर्व गोष्टी जाण्याच्या दृष्टिकोनातून ही गाथा आपल्या समाजासाठी रूढ झालेली आहे. तर ती गाथा लिखाणाचं काम हे संत शिरोमणी श्री संताजी महाराज जगनाडे यांनी केलेलं आहे. खऱ्या अर्थाने जगद्गुरू तुकोबारायांची ही जी गाथा आहे, ज्यावेळेस शाहिस्ते खानाने पुण्यावरती 1660ला हल्ला केला होता, त्या काळामध्ये पूर्ण चाकण बेचिराख केलं होतं. 55 वर्ष हा किल्ला लढवत ठेवला होता फिरंगोजी नरसाळ्यांनी. आणि चाकण बेचिराख केल्यानंतर खऱ्या अर्थाने ते सगळं त्या चाकणच्या भागातलं लुटून नेलं. त्या काळामध्ये संत संताजी महाराजांनी ही गाथा ताकदीवरती अतिशय प्राणपणाने ती जपली आणि ते आपल्यापर्यंत पोहोचली. नक्कीच. आता हा जो वारी सोहळा आहे, पालखी आहे, तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून सहभागी होताय. साधारणतः किती वर्षांपासून सहभागी होता आणि या संपूर्ण सोहळ्यामध्ये किती वारकरी सहभागी घेतात? बघा, हा जो सोहळा आहे, ह्या पालखी सोहळा हे माझे वडील परमपूज्य स्वर्गीय धोंडेबा राघोबा राऊत यांनी ही पालखी चालू केली आणि ही पालखीला साधारणतः 50 वर्ष झालेली आहे. ह्या पालखी सोहळ्यामध्ये 8 दिंड्या असून महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये जालना असन, बीड असन, औरंगाबाद असन, मराठवाडा असन, कोकण असन, गोवा असन आणि पश्चिम महाराष्ट्र असन, ह्या भागातली सगळ्याच महाराष्ट्रातली ही मंडळी ह्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतात. आणि ह्या सोहळ्यामध्ये सहभागी होत असताना हा पालखी सोहळा केवळ फक्त देव दैवत या गोष्टीवर आधारित न राहता काही सामाजिक विषय याच्यामध्ये घेतले जातात. दरवर्षी एक विषय असा घेतला जातो, त्यामध्ये एक वर्षी श्रीभ्रूण हत्या घेतली जाते, एक वर्षी वृक्षारोपण घेतलं जातं, एक वर्ष हुंडाबंदी घेतली जाते, एक वर्षी अंधश्रद्धा निर्मूलन घेतलं जातं. अशा पद्धतीनं दरवर्षी एकेका विषयावरती हितं त्यावरती प्रत्येक प्रवचनकार, प्रत्येक कीर्तनकार, प्रत्येक प्रबोधनकार त्यांना आम्ही तो विषय देतो की तुम्ही चालू वर्षी तुम्ही यावरतीच बोला आणि ह्या विषयावरती तुम्ही तुमचं निरूपण करा, की जेणेकरून सर्वसामान्य माणूस हा त्यातनं शिकेल आणि समाजामध्ये एक चांगल्या प्रकारचा संदेश देईल. नक्कीच. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पालखीला. आणि माऊलींची ही पालखी तुमची दरवर्षीची वारी आहे संताजी जगनाडे महाराजांची, ही तुमची वारी सुफळ संपूर्ण हो याच आमच्या परिवाराकडून शुभेच्छा. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रासाठी वाल्हेवरून.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये जेव्हा दिंड्या चालतात तेव्हा ते काटेकोरपणे नियमांचं पालन सुद्धा करतात. सकाळचा विसावा असेल, दुपारचा विसावा असेल आणि मग रात्रीचा मुक्काम, अशा क्रमानं दिंडी मार्गक्रमण करत असते. अंबेजोगाई इथून आलेली माऊलींच्या रथामागची 37व्या क्रमांकाची दिंडी म्हणजे मुकुंदराज स्वामी महाराज यांची दिंडी. या दिंडीतील वारकऱ्यांसोबत सकाळच्या विसाव्या वेळी गप्पा मारल्यात आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी. जय हरी विठ्ठल. मी आत्ता वारी मार्गावरती आहे आणि वारी मार्गावरती सुद्धा दिंड्यांचे अनेक टप्पे असतात. त्यातला पहिला टप्पा असतो सकाळची विश्रांती, त्यानंतरचा दुसरा टप्पा असतो दुपारची विश्रांती आणि मग संध्याकाळचा मुक्काम. अशा पद्धतीनं नियोजनबद्ध पद्धतीनं, शिस्तबद्ध पद्धतीनं ही वारी सुरू असते. दिंड्या मार्गक्रमण करत असतात. आत्ता माझ्यासोबत जी दिंडी आहे ही अंबेजोगाईतून आलेली दिंडी आहे आणि ही मानाची दिंडी आहे. माऊलींच्या पालखीच्या पुढे आणि माऊलींच्या पालखीच्या मागे अशा पद्धतीनं या मानाच्या दिंड्या असतात. ही जी दिंडी आहे ही माऊलींच्या रथाच्या मागे असते. 37 क्रमांकाची दिंडी आहे. तुमचं नाव सांगा, तुम्ही कुठून आलात आणि किती वर्षांपासून तुमची ही दिंडी सुरू आहे? मी हरिभक्तपरायण मंगेश महाराज डाबी परळी. ही दिंडी मूळची डाबीवरून येते आणि अंबाजोगाईची मुकुंदराज स्वामींची प्रसादिक दिंडी आहे. म्हणजे माऊली ज्ञानोबरायांच्या मुख्य मानाची दिंडी आणि त्या दिंडीपैकी एक सगळ्यात जुनी दिंडी 37 नंबर वैकुंठवासी हरिभक्तपरायण भुजंग महाराज कसपटे यांनी अनेक वर्ष चालवली आणि त्यांच्या जाण्याच्या नंतर त्यांचेच पुतणे असणारे मधुकर महाराज कसपटे, विष्णू महाराज कसपटे ते ह्या दिंडीचे मालक आहेत. ते चालवतात आणि सर्व पंचकृषीतून परळी, वैद्यनाथ, अंबाजोगाई असेल संबंध बीड जिल्ह्यातून या दिंडीमध्ये जवळपास 700 ते 800 लोक परंपरेनुसार चालतात. महिनाभर चालतात आणि कुठलीही अडचण या दिंडीला येत नाही. कारण मान असल्यामुळे रोज माऊलीचं दर्शनही होतं, सकाळ संध्याकाळ माऊलीचं दर्शन होतं. त्यामुळे आनंदाच्या सोहळ्यामध्ये सगळे भक्त न्हावून निघतात. आणि साधारणतः हा जो प्रवास आहे, कारण तुम्ही मराठवाड्यातनं आलात आणि जसं आपण आत्ता म्हणत होतो की मराठवाड्यातनं खूप मोठा प्रतिसाद मिळतो. हो, मराठवाड्यामधून फार प्रतिसाद आहे. मराठवाडा हा या पायी दिंडी सोहळ्याचा एक विशेष आकर्षण आहे. मराठवाडा आला की वारी भरती असं जुने लोक म्हणायचे. मराठवाड्याची पेरणी झाली की वारी एकदम गच्च भरते, जशी आता भरली आहे. जवळपास 10 लाखाच्या वर लोक आरामशीर असतील या संपूर्ण दिंडीमध्ये. हो, 10 लाखाच्या वर लोक असतील आणि त्यातली 70% मराठवाड्यातली आहे. 70% मराठवाड्यातली. पाऊले चालती पंढरीची वाट या तुकोबरायांच्या वचनाप्रमाणे जर म्हणलं की जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक, देवाला वारकरी सुख दुःख सांगतो, या भावनेनं तो निघत असतो. या वर्षीची पावसाची आणि एकूण पेरण्यांची स्थिती कशी आहे आणि काय काय त्या ठिकाणी घेतली जातात पिकं? सध्या पावसाची गरज आहे. पेरणी करून शेतकरी आलेला आहे, वारकरी आलेला आहे. पांडुरंगाकडे एक साकडं आहे वारकऱ्याचं की वेळेवर पाऊस पडावा. आता जरी आला तरी थोडा त्रास सहन करतील वारकरी, पण अजून खुश राहतील. नक्कीच. खूप छान पद्धतीनं वारी चालू आहे आणि आमच्या या प्रायोजकांकडून तुम्हाला एक छोटंसं गिफ्ट, ग्रीन गोल्ड सीड्स हे आमचे प्रायोजक आहेत आणि हे तुम्हा सगळ्या शेतकऱ्यांच्या उपयोगाचं गिफ्ट आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. तुमची सुद्धा मनापासून धन्यवाद सर. नक्कीच. आणि तुमची ही वारी सुफळ संपूर्ण हो हीच भगवंताच्या चरणी देखील प्रार्थना. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी वाल्हेहून. माऊली संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये अध्यात्म आणि विज्ञान याचा एक अनोखा संगम पाहायला मिळतोय. IT दिंडी ही AI दिंडीच्या या सगळ्या माध्यमातून तंत्रज्ञानाच्या काळातलं, नेटवर्किंगच्या जमान्यातले तरुण वारकरी वारीमध्ये सहभागी झाले. या वारकऱ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी. जय हरी विठ्ठल. मी आता जेजुरी ते वाल्हे या वारी मार्गावरती आहे आणि जेजुरीवरून वाल्हे या ठिकाणी आज माऊलींची पालखी आहे मुक्कामा करता. या वारी मार्गावरती चालत असताना जसं वारकऱ्यांच्या दिंड्या चालतात तशा महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणाहून आलेल्या वेगवेगळ्या दिंड्या या वारी मार्गामध्ये सहभागी होताना आपण पाहतो. आपण परवा IT दिंडी बघितली, आज माझ्याबरोबर AI दिंडी आहे. आजचा काळ हा AIचा आहे आणि या AIच्या काळामध्ये तंत्रज्ञानाच्या माणसांना देखील या वारी सोहळ्यामध्ये सहभागी व्हायला त्यांची इच्छा झाली आहे. यातच आपण वारीचं महात्म्य सांगू शकतो. माझ्यासोबत हा सगळा ग्रुप आहे आणि
आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार, जय महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं. जय हरी विठ्ठल. कशा पद्धतीनं तुम्हाला ही कल्पना सुचली आणि वारीमध्ये सहभागी व्हावं असं का वाटलं? सगळ्यात अगोदर म्हणजे आम्ही वेगवेगळ्या पुण्यातून वेगवेगळ्या भागातून आलेलो आहेत. त्याच्यात कॉर्डिनेशन फक्त एका जणाचं नाही आहे, तर वेगवेगळे आज जसं मी बघितलं तर व्हॉलेंटियर म्हणून मी आज आलो. मागच्या वेळेस मी कधी याला सहभागी झालो नाही, पण आज पहिल्यांदा आलो आणि व्हॉलेंटियरचं काम करतो आहे. पण याच्यामध्ये 65 ते 70 वयाच्या पण या ठिकाणी महिला आहेत आणि सगळे एवढ्या उत्स्फूर्तपणे या ठिकाणी येत आहेत, चालतायत आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तुम्ही बघितलं तर हसू आहे. तर अजून माझ्याबरोबर भरपूर सारे आहेत, त्यांचे पण थोडेफार अनुभव सांगा, कसा होता अनुभव? खूप छान होतं. पहिल्यांदाच सहभागी झालाय? नाही, माझी दुसरी वेळ आहे. याच्या आधी गेल्या वर्षी? हां, लास्ट वर. बरं, तुमचा अनुभव सांगा कसा होता? मी 5 ते 6 वर्ष या दिंडीवर येते आहे. अतिशय शिस्तबद्ध नियोजन आणि भक्तिमय सुंदर वातावरणात वारी करायला मिळते. कधीपासून वारीमध्ये सहभागी होत आहे? नाही, माझं पहिलंच वर्ष आहे यांच्यासोबत. कसं वाटलं पहिल्याच वर्षी येऊन? छान वाटलं, खूप मस्त वाटलं. तर ह्याच्यामध्ये सर्व जे पुण्यातले लोक आहेत त्यांना 15 दिवस कंटिन्यू नाही चालणं होत. ओके, तर आम्ही टप्पे केले त्याचे आणि त्या टप्प्यातून ज्यांना जसं शक्य आहे तसं ते आम्हाला जॉईन करतात आणि त्यांचे आम्ही 1 दिवसाची 2 दिवसाची जसं त्यांना वाटतं तसं ते आमच्यासोबत जॉईन करतात. तर आम्ही अध्यात्म आणि जे आपले प्रोफेशनल लोक आहेत ओके, तर त्यांना एकत्र मांडण्याचं हे आमची इच्छा आहे. त्यामुळे आम्ही हा उपक्रम चालू करतो आहे. आणि दुसरी एक गोष्ट आहे की ह्यामध्ये तुम्ही आलात आणि तुम्ही बघितलात तर असं वाटतं की आपली महाराष्ट्राची परंपरा काय आहे इथं आल्यानंतर कळतं की आपण जे सध्याला विसरत चाललो आहे ओके काही लोक, पण जे आता इथं आल्यानंतर कळतं की खरं काय आहे. आपण दिंडी काय म्हणतो किंवा आपले जे विठ्ठल माऊली जे आहेत काय एवढं लोक एवढे त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद का असतो, त्यांची काय एवढी एनर्जी असते हे इथं आल्यानंतर कळते. नेहमी आणि एक असा आरोप आहे, तुम्ही कोणीही उत्तर द्या याचं, नेहमी असा एक आरोप होतो की तरुण पिढी ही अध्यात्मापासून वेगळी आहे किंवा त्यांना या सगळ्या गोष्टी आवडत नाहीत. बऱ्याच वेळेला त्यांना हे सगळं थोतांड वाटतं, असं सुद्धा एक आरोप नवीन पिढीवरती होतो. हा आरोप तुम्हाला सगळ्यांना बघितल्यानंतर तो खोटा आहे असं म्हणायला लागेल? हा आरोप नक्कीच खोटा आहे आणि ॲक्च्युली जे आपण वारीमध्ये अनुभवतो ते आम्ही आमच्या प्रोजेक्टमध्ये पण अनुभवतो. म्हणजे वारीमधला प्रत्येक टप्पा हा प्रोजेक्टमधला एक माइलस्टोन असतो आणि वारीमध्ये जे आपण अवघे धरू सुपंत, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत असं म्हटले, इट इज नथिंग बट द टीम बिल्डिंग. त्यामुळं वारीमधलं प्रत्येक लर्निंग हे आम्हाला ऑफिसमध्ये पण उपयोगी पडतं. की हे फक्त तीच गरज नाही किंवा हे आपल्याला बाकीच्या दैनंदिन गरजेत फक्त नियमात आणि शिस्त शिकवत नाही, तर आपल्याला किती गोष्टींची गरज आहे आणि किती गोष्टींची गरज नाही आहे किंवा अत्यावश्यक गोष्टी आपण किती गरज ओढावून घेतल्या अंगावर आणि किती अत्यल्प गोष्टींनी पण आपण पुढे जाऊ शकतो वस्तूंनी, याची पण एक जाणीव करून देते ही वारी. कारण इथे आपल्याला कशाच्याच गोष्टीची तहान. पण सगळेच म्हणजे धावपळीच्या आयुष्य जगणारी आहोत. मुंबई पुण्यातली लोक तर त्यांच्या आयुष्याला काही वेळ काळ असं राहिलेलंच नाही आहे, धावपळ असते सगळी. आणि या धावपळीतून काही क्षण आपल्याला हे जे मिळतात ते खूप महत्त्वाचे ठरतात. मला हेच म्हणायचं, माझा पण या वारीमधला पहिलाच अनुभव आहे येण्याचा. वय 65 आहे, पण आत्ता 65 वर्षापर्यंत मला ही संधी मिळाली नाही. आणि थँक्स टू AI दिंडी की त्यांनी हे सगळं ऑर्गनाईज केलं आणि आयोजन जे आहे ते नियोजन उत्कृष्ट प्रतीचं आहे. म्हणजे 4 वाजता बस स्टॉपवरती तर लोक 4च्या आधीच हजर होते. म्हणजे कोणालाही एकाही बसला प्रतीक्षा करायलासाठी थांबायला लागला नाही कोणाची. तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. असंच तुम्ही दरवर्षी मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि आमचे प्रायोजक राजबिंदू यांच्याकडून तुमच्या वारीसाठी, तुमच्या या प्रयत्नासाठी आमच्याकडून एक छोटंसं गिफ्ट. कॅमेरावर नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी वाल्हेहून. संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यामध्ये मराठवाड्यातील जालन्याचे मतदारसंघाचे आमदार अर्जुन खोतकर सुद्धा सहभागी झाले होते. खोतकर यांच्या घरातच वारीची परंपरा आहे. ही परंपरा जोपासण्यासाठी ते दरवर्षी वारी सोहळ्यामध्ये सहभागी होतात. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर. जय हरी विठ्ठल. मी आता वारी मार्गामध्ये आहे आणि माझ्यासोबत अर्जुन खोतकर साहेब आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचा अनुभव कसा आहे. दरवर्षी तुम्ही वारीमध्ये सहभागी होता, या वर्षीचा अनुभव कसा आहे? अरे अर्थातच आता हे दरवर्षीचं आहे. आम्ही वारकरी परंपरेमधले माणसं आहोत आणि वारकरी कुटुंबातले माणसं आहोत.
वारी हा आमचा श्वास आहे, वारी आमचं ध्येय आहे आणि वारी आमचा हा निश्चितपणे प्राण आहे. त्यामुळं वारीची आतुरतेने वाट आम्ही या ठिकाणी पाहत असतो आणि माझ्या घराण्यात तर महिन्याची वारी आहे. त्यामुळं निश्चितपणे हा एक आनंद वेगळा आहे आणि आपल्या माणसामध्ये मिसळणं, आपल्या पांडुरंगाच्या भेटीला जाणं यापेक्षा दुसरा आनंद काय असू शकतो. नक्कीच सर, होऊ नये ती घटना काल झाली आहे आणि त्याचा धक्का सगळ्यांनाच बसला आहे. शासन या सगळ्या गोष्टींकडे कसं पाहत आहे आणि नियोजनामध्ये अजून कटिबद्धता यायला हवी आहे का? नाही, आता ठीक आहे, तो अपघात आहे, पण झालं ते फार वाईट झालं. असं नको व्हायला या मार्गावरती. परंतु आता दुर्दैवाने कोणाच्या तरी चुकीमुळे हे घडलं. परंतु वारी ही निरंतर आहे, वारीमध्ये पुढे काही बाधा नाही. तुम्ही आत्ता सत्तेमध्ये आहात आणि अनेकदा असं होतं की नियोजनाच्या दृष्टिकोनातून, कारण समाज खूप वाढतोय, दरवर्षी आपण पाहतो, दरवर्षी समाज वाढतो, संख्या वाढते, दिंड्या वाढतात, त्यासाठी काहीतरी वेगळ्या गोष्टी करायला हव्यात शासन म्हणून. हां, बघा, पांडुरंग हा सर्वसामान्याचा देव आहे आणि पांडुरंगावर सर्वसामान्य लोकांची निष्ठा आहे. त्यामुळं सर्वसामान्य माणूस तुम्हाला वारीमध्ये कुठेही भेदाभेद तुम्हाला दिसणार नाही. सर्व भेदाभेद, सर्व समान आहेत. त्यामुळं मला असं वाटतं की निश्चितपणे सर्वसामान्याचा देव असल्यामुळं, सर्वसामान्य लोक असल्यामुळं एक वेगळ्या झालर या वारीला असते. त्यामुळं ठीक आहे. नक्कीच, धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात त्याकरता. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रासाठी वाल्हेहून. माऊली संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये असंख्य वारकरी सहभागी होतात. त्यामध्ये लेखक, कलाकार यांचा समावेश असतोच. मालेगाव इथले प्रसिद्ध लेखक डॉक्टर विनोद गोरवाडकर हे देखील वारी करतात. विशेष म्हणजे यावर्षी त्यांचं एक पुस्तक सुद्धा प्रकाशित झालंय, ज्याचं नाव आहे लोकसमन्वयाचा प्रभावी पथ. वारकरी संप्रदाय याबाबत त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी. जय हरी विठ्ठल. मी आत्ता या वारी मार्गामध्ये आहे. या वारी मार्गामध्ये चालताना मला हा नेहमीचा अनुभव आहे की अनेक माणसं या वारी मार्गामध्ये मिळतात, त्यांच्याशी ओळख होते आणि त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी ही वारी जी आहे ती वारी गेल्या अनेक वर्षांपासून खूपच फायदेशीर ठरते. माझ्यासोबत आत्ता डॉक्टर विनोद गोरवाडकर आहेत. हे लेखक आहेत आणि वारीवरती त्यांनी एक छान पुस्तक लिहिलं आहे. मला असं वाटतं की वारी हा वेगवेगळ्या पद्धतीनं अभ्यास करण्याचाच विषय आहे. वारी जरी 700 वर्ष जुनी असली तरीसुद्धा वारी दरवर्षी काहीतरी नवीन शिकवते, हे निश्चितपणानं सांगता येतं. स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रामध्ये. आणि एक पुस्तक, पुन्हा एक तुम्ही नवीन पुस्तक लिहिताय वारीवरती, तर ती पुस्तकाची प्रेरणा कुठे मिळाली? मुळामध्ये वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या भूमीमध्ये रुजलेला एक अतिशय महत्त्वाचा भक्ती संप्रदाय आहे आणि महत्त्वाचे जे 5 भक्ती संप्रदाय आपण मानतो, नाथ संप्रदाय, समर्थ संप्रदाय, दत्त संप्रदाय, महानुभाव संप्रदाय, याच्या सोबतीने वारकरी संप्रदाय जो आहे तो विशेषतः महाराष्ट्राच्या भूमीमध्ये रुजला आहे आणि त्याचं प्रतीक आपल्याला इथे दिसतं आहे की लाखो वारकरी एका विशिष्ट ओढीने, पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरीकडे अनेक दिवसांची वाटचाल करीत चालत राहतात. एक शिस्तबद्ध त्यांचं वर्तन असतं. चालणं, बोलणं, राहणं, वागणं, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले असं तुकोबा जे म्हणतात, त्याप्रमाणे यांचं सगळ्यांचं वर्तन असतं आणि कुठल्याही फळाची अपेक्षा न करता निरपेक्ष भावनेने हे सगळे हजारो लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने वाटचाल करीत असतात. आणि म्हणूनच दरवर्षी काहीतरी नवीन लिहिण्याची प्रेरणा अनेक लोकांना होत असते. त्यातला मी एक साधा छोटासा लेखक आहे आणि गेली काही वर्ष मी वारीवरती सातत्याने लिहितो आहे. आणि ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ज्या दिवशी आळंदीतून निघते त्या दिवसापासून 19व्या दिवशी ती पंढरपूरला पोचते, तोपर्यंत 19 दिवसांची लेखमाला मी दरवर्षी वेगवेगळ्या वृत्तपत्रातून लिहित असतो आणि त्याचाच परिपाक माझी पुस्तकं निघत आहेत. हां, भक्ती संप्रदायाच्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य तर माझं निर्मिती सुरूच असते, पण त्या अभ्यासाच्या अनुषंगाने समग्र पांडुरंग कसा आपल्याला सादर करता येईल आणि तो समाजामध्ये कसा पसरलेला आहे, तो विज्ञानाधिष्ठित कसा आहे, तो भक्ती मार्गावर चालताना कसा आपलासा वाटतो, तो लोकमानसातला देव म्हणून कसा ओळखला जातो, या संदर्भातलं संशोधन सध्या माझं सुरू आहे. धन्यवाद तुम्हाला, शुभेच्छा आमच्या वाहिनीकडून, आमच्या परिवाराकडून. या निमित्ताने माझं आत्ता अलीकडे आलेलं जे वारकरी संप्रदायावरचं एक छोटंसं पुस्तक आहे ते मी आपणाला सप्रेम भेट देतो. अरे वा, खूप छान. वारकरी संप्रदाय, लोकसमन्वयाचा प्रभावी पंथ, वारकरी संप्रदाय. डॉक्टर विनोद गोरवाडकर हे लेखक मालेगावचे आहेत आणि त्यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. अभिनंदन तुमचं आणि शुभेच्छा.
कॅमेरावर नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी वाल्हेवरून. माऊली वारीच्या या टप्प्यावरचे हे क्षण बघितल्यानंतर जय हरी विठ्ठल, सहप्रायोजक राजबिंदू आणि ग्रीन गोल्ड सीड्स या कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबायची. वारीच्या पुढच्या टप्प्यावरचे क्षण घेऊन भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत जय हरी विठ्ठल.